तुमच्या वाढदिवसामध्येच दडले आहे दीर्घायुष्याचे रहस्य। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तुमचा स्वभाव आणि वागणूक, तुमचे वय किती असेल, तुमच्या जन्माची वेळ कोणती होती, म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला, यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे। आयुष्याची कोणती वर्षे सुखाची किंवा दुःखाची असतील। तुम्ही लोकांच्या राशी, जन्मकुंडली आणि जन्मतारीखानुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरेच काही ऐकले असेल, पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते, जी त्या दिवशी जन्मलेल्या मुलाच्या व्यक्तिमत्वात आणि गुणांवर देखील दिसून येते। ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या आठवड्याच्या दिवशी झाला आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता। वैदिक ज्योतिषशास्त्रात वय ठरवण्यासाठी काही नियम बनवले आहेत। त्यापैकी एक म्हणजे तुमच्या जन्म तारखेच्या आधारे तुमचे वय शोधणे। वारानुसार वय मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे। धर्मग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो, त्या दिवशी व्यक्तीला तिच्या वयाची माहिती मिळू शकते आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्या वर्षांमध्ये त्याला मृत्यूच्या बरोबरीने त्रास सहन करावा लागतो। अधिक तपशीलवार माहिती जाणून घ्या। 1. सोमवार। या दिवशी जन्मलेले लोक समाजात नेहमीच चर्चेचा विषय बनतात, पण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते। त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो। असे असूनही ते आनंदी आणि अतिशय गोड बोलणारे आहेत। चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात। हे लोक खूपच बुद्धिमान, कलाप्रेमी आणि शूर असतात आणि सुखद दुःखात सारखेच राहतात। या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते, परंतु त्यांच्यात संयमाचा अभाव असतो। सोमवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य 84 वर्षे मानले जाते। त्यांच्यासाठी जन्मापासून 11व्या महिन्यात आणि 16व्या आणि 27व्या वर्षी धोका आहे, म्हणजेच या काळात त्या व्यक्तीला खूप त्रास होतो। पुढे जाण्याआधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा, भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चॅनेल सबस्क्राईब करा। 2. मंगळवार। मंगळवारी जन्मलेले लोक रागीट, धाडसी, शिस्तप्रिय, ऊर्जेने भरलेले असतात आणि नवीन कल्पनांना समर्थन देतात। या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो, त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडथळ्यांवर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात। अशी माणसे त्यांची स्तुती ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात। त्यांच्या वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होत असते। जास्त रागामुळे त्यांचे आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही। मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य 74 वर्षे आहे, परंतु जन्मापासून 2ऱ्या आणि 22व्या वर्षी त्यांना धोका आहे, म्हणजेच या वर्षांत मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। 3. बुधवार। बुधवारी जन्मलेले लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते। त्याचसोबत त्यांच्या कर्तृत्वाने ते इतरांना बोलण्यापासून रोखतात। बुध ग्रहाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो। लोक त्यांना आवडतात, विशेषतः त्यांचे आईवडील आणि भावंडांवर प्रेम असते। नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर पडतात आणि पैसा कमवण्यात यशस्वी होतात। बुधवारी जन्मलेले व्यक्ती 64 वर्षांपर्यंत जगतात। या लोकांना जन्मापासून 8व्या महिन्यात आणि 8व्या वर्षी मोठा धोका असतो, म्हणजे त्यांना मृत्यूसारखे कष्ट भोगावे लागतात। 4. गुरुवार। या दिवशी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी, गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला मोठ्या बुद्धीने आणि धैर्याने सामोरे जातात। त्यांच्या धाडस आणि तर्कापुढे कोणीही टिकू शकत नाही। ते त्यांचे विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात, म्हणूनच आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात। ते चांगल्या सहवासातही मैत्री करतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच आनंद मिळतो। गुरुवारी जन्मलेले लोक खूप हुशार आणि धैर्यवान असतात। त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना कसा करायचा हे चांगलेच माहीत असते। कोणत्याही व्यक्तीवर यांचा फार लवकर परिणाम होतो। त्यांचे मित्र त्यांच्यासाठी खूप चांगले आणि एकनिष्ठ असतात। वयाच्या 7व्या, 12व्या, 13व्या, 16व्या आणि 30व्या वर्षी त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे या काळात काळजी घ्या। गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वय 48 वर्षे मानले जाते आणि गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य 84 वर्षे मानले जाते। त्यांच्यासाठी जन्मापासून 7वा महिना आणि 13वे आणि 16 वर्षे त्रासदायक आहेत। जर ही वेळ निघून गेली तर ती व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते। 5. शुक्रवार। या दिवशी जन्मलेल्या लोकांच्या बोलण्यात गोडपणा आणि साधेपणा असतो आणि ते वाद घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतात। असे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात, त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते। या लोकांना ऐश्वर्याने भरलेले जीवन आवडते। हे लोक कलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात
प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका ठिकाणी थांबू शकत नाहीत. त्यांच्या स्वभावात मत्सर अधिक आहे. त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल. शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी जन्मलेले लोक अतिशय चैतन्यशील, बुद्धिमान, सौम्य स्वभावाचे, सहनशील आणि भावनिक असतात. प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता आहे. माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांना सामान्यतः जीवनातील प्रत्येक भौतिक सुख प्राप्त होते. ते सेवाभावी स्वभावाचे आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. हे लोक साहित्य, कला आणि संगीत प्रेमी असतात. त्यांना वयाच्या 20 आणि 24व्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय 60 वर्षे मानले जाते. त्यांच्यासाठी कोणतेही मैलाचा दगड वर्ष नाही, त्यामुळे ते 60 वर्षे पूर्ण होण्याची शक्यता आहे. 6. शनिवार. शनिवारी जन्मलेले लोक आळशी आणि संकोच करणारे असतात. असे लोक कोणतेही काम करण्यासाठी योजना बनवतात, परंतु त्या योजनांनुसार कार्य करू शकत नाहीत. या लोकांनी मैत्री करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबीय, नातेवाईक यांच्याकडूनही त्यांना फारसा आनंद मिळत नाही. आयुष्यात कितीही संकटे आली तरी हे लोक आपल्या प्रसन्न स्वभावामुळे विचलित होत नाहीत. शनिवारी जन्मलेले लोक हलके त्वचेचे, गोरे रंगाचे, कौशल्यात निष्णात असतात, परंतु त्यांचा स्वभाव रागीट असतो. ते लोकांशी खूप लवकर भांडतात. ते त्यांच्या निर्धारावर ठाम असतात. त्यांना जीवनात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागते, पण शेवटी ते विजयी होतात. त्यांना आयुष्यात खूप सावध राहण्याची सवय असते, त्यामुळे ते कधी कधी आळशी होतात. त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्यांच्या मित्रांशी प्रामाणिक असतात. त्यांना कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांकडून फारसा आनंद मिळत नाही. वयाच्या 20, 25 आणि 45व्या वर्षी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शनिवारी जन्मलेल्या लोकांचे कमाल वय 100 वर्षे मानले जाते. त्यांच्यासाठी जन्मापासूनचा पहिला महिना आणि 13वे वर्ष त्रासदायक असते. 7. रविवार. रविवार हा सूर्यदेवाशी संबंधित आहे. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. सिंह म्हणजे सिंह आणि सिंहाला स्वातंत्र्य आवडते. त्यामुळे रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही अधिकाराखाली काम करायला आवडत नाही. साधारणपणे ते भाग्यवान असतात, कमी बोलतात. कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना सन्मान मिळतो. तसेच धर्मात रुची आहे. कुटुंबातील सदस्यांना तसेच मित्र आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात. रविवार हा सूर्याचा दिवस आहे. या दिवशी जन्मलेले लोक सामान्यतः उज्ज्वल, भाग्यवान आणि दीर्घायुषी असतात. ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या शब्दांचा स्वतःचा प्रभाव असतो. ते कला, साहित्य, शिक्षण आणि समुपदेशन या क्षेत्रात सहज यश मिळवतात. ते विश्वासू असतात आणि कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांसोबत त्यांचे संबंध नेहमी टिकवून ठेवतात. वयाच्या 20 ते 22व्या वर्षी त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय 60 वर्षे मानले जाते. या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि 6व्या महिन्यात आणि 13व्या आणि 22व्या वर्षी धोका असतो. म्हणजेच वयाच्या या वर्षांमध्ये एखाद्या व्यक्तीला मृत्यूसारखे दुःख सहन करावे लागते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.